त्यांना भेटलाय, काय आश्वासन दिलं? सध्या आमच्यासाठी निवडणूक आणि त्याचे निकाल महत्त्वाचे झाले, पण मी जाणीवपूर्वक आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना, आंबेडकरी जनतेला हे सांगू इच्छितोय की हा एक भाग आहे आणि एवढा भयानक भाग आहे की कार्यकर्ता लढतो, झगडतो, समाजासाठी अन्याय अत्याचार झाल्यावर धावून जातो, परंतु त्याच्यानंतर त्याच्यासोबत जे घडतं त्यावेळेस कुणीच नसतंय। आज अजय मैंदर्गी हा डॅशिंग सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात दलितांवर अन्याय अत्याचार झाला तर सगळ्यात पहिला आवाज कुणाचा असेल तर या अजयचा आहे। ते असणारे चंद्रशेखर आझादच्या संघटनेचं काम करताय सोलापूरमध्ये आणि अनेक आक्रमक ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत। आक्रमक ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? समाजाला न्याय देण्यासाठी गुन्हे दाखल करा बाबा, ज्यांनी अन्याय केला त्यांना अटक करा, अन्याय इथला थांबला पाहिजे, जातीवाद थांबला पाहिजे, मारला पाहिजे। परंतु आज 3 महिने महाराष्ट्राला हे माहीत नाही की या लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी घेतलाय। या अजयला, आमच्या भीम सैनिकाला 3 महिन्यापासून सोलापूरमधून तडीपार केलंय। आज त्याची स्थिती काय, किती भयंकर आहे, तो सोलापूरमध्ये जाऊ शकत नाही। त्याचा व्यवसाय काय तर लॉन्ड्रीचा व्यवसाय, लॉन्ड्रीचा व्यवसाय चालून आई बापांचं पोट भरणारा अजय आज गावागावात या ठिकाणी पुणे आणि इतर भागामध्ये त्याला सोडून दिलंय, पोलीस स्टेशनने इकडं फिरतोय। त्याच्या कुटुंबाच्या असणारं उदरनिर्वाहाचं काय? वडील त्या ठिकाणी वॉचमॅन आहेत, त्याचा व्यवसाय बंद पडलेला आहे, घर उपासमारीच्या उंबरठ्यावरती उभा आहे। घर सांभाळून चळवळ चालवणं गुन्हा आहे का? आज या ठिकाणी या कार्यकर्त्याचं संपूर्ण आयुष्य या व्यवस्थेने उद्ध्वस्त केलेलं आहे। काय गुन्हे आहेत? क्रिमिनल आहे। तडीपारीचा नियम काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत? तुम्ही कुणाला तडीपार करायला निघलात? 268, 336, 34, 336, 353 हे 4 कलमामध्ये तुम्ही तडीपार करता। भीमसैनिका म्हणून, दलितांसाठी लढतोय म्हणून, मुस्लिमांसाठी आवाज उठवतोय म्हणून, आदिवासींसाठी बोलतोय म्हणून, नरेंद्र मोदीला सोशल मीडियावरती प्रश्न विचारतोय म्हणून तुम्ही 4 गुन्ह्यामध्ये तडीपार करून त्याचं आयुष्य बर्बाद केलं। आज हा लढतोय, संघर्ष करतोय, उद्या त्यांनी फाशी घेतल्यावर रोहित वेमुल्ला होऊन द्यायचा? त्याचा रोहित वेमुल्ला करणार आहे का सोलापूरचे पोलीस? या राज्याचे गृहमंत्री त्याचा रोहित वेमुल्ला करणार आहेत का? त्याला सुसाईड करायला लावणार आहेत का? आज सफर करतोय, चेहरा बघा त्याचा वन भटकतोय, कोणी न्याय देत नाही। काय गुन्हा आहे? जय भीम म्हणणं गुन्हा आहे, बाबासाहेबांची चळवळ चालवणं गुन्हा आहे। गुन्हा काय ते तर सांगा। अरे 4 कलमामध्ये तुम्ही त्याला तडीपार केलं आणि भाजपच्या राम सातपुतेवरती 25च्या वरती खालती त्या ठिकाणी कलम येतं। तो लोकसभेची निवडणूक लढतो, त्या सोलापूरमध्ये लोकसभेची निवडणूक लढणारा उमेदवार त्या ठिकाणी 15-16 कलम आहेत, त्याच्यावरती ॲफिडेव्हिट आहे ऑनलाईन, गंभीर गुन्हे आंदोलनाचे। पण त्याच्या आंदोलनाचे गुन्हे हे आंदोलनाचे आणि आंबेडकरी कार्यकर्त्याच्या आंदोलनाचे गुन्हे हे क्रिमिनल। ही पार्सलिटी, हे धोरण या राज्याच्या गृहमंत्र्यांनी गृहमंत्री झाल्यावर स्वतःवरील 150 गुन्हे मागे घेतले। चळवळीत त्यांना माहित आहे गुन्हे दाखल होतात, 150 गुन्हे मागे घेतले, 150 स्वतःचे गृहमंत्री पदाचे। हे का तडीपार नाहीत? स्वतःचे गुन्हे मागे घेता आणि आमच्या कार्यकर्त्यावर 4 गुन्हे लागले, तुम्ही तडीपार होऊन या ठिकाणी त्याच्यावर अन्याय करता। दुर्दैव आहे, आज सफर झालाय आणि या ठिकाणी त्याचा बळी घेण्याचा सुद्धा हा प्रयत्न व्यवस्थेचाही असणार या माध्यमातून मी जाहीर करतोय। आमची विभागीय आयुक्ताकडे मागणी आहे, अपील झालेली आहे, निवडणूक संपलेली आहे, आता त्याची तडीपारी तात्काळ रद्द करा। मी DYSPना पण बोललोय, इथल्या असणाऱ्या आमच्या विभागीय आयुक्तांना सुद्धा बोललोय की तात्काळ ही तडीपारी रद्द झाली पाहिजे। कोण कार्यकर्ता आहे? साधा कार्यकर्ता आहे, तुम्ही कॉलरला हात घालता, त्याला असणारं तडीपार करता, धमक्या देता। चंद्रकांत पाटलाच्या विरोधात आंदोलन केलं, तुम्हाला माहित आहे GR आला होता पोलिसांमध्ये की त्या ठिकाणी कंत्राट भरती करा पोलिसांची। या वाघांनी जर आंदोलन केलं नसतं तर आज जी भरती दिसती ती भरती सुद्धा दिसली नसती।
काही तासात जी आर रद्द करावा लागला तो कार्यकर्ता आहे, त्याचं तुम्ही स्वागत करायचं सोडून त्याला असणारं तडीपार करता का? त्या जातीचं आंदोलन होतं, आज पोलीस हा जातीपुरता बनतो. सगळ्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, बेरोजगारांसाठी त्यांनी आंदोलन केलं, त्याला तुम्ही तडीपार करता आणि सांगता की जातीवाद पसरवणार आहे, धर्मवाद पसरवणार आहे, त्याच्यामुळे दंगली होणार आहेत. दंगलखोरांना तिकीटं देता, दंगलखोर निवडणूक लढतील. दंगलखोर इथं तुम्ही परवा दिवशी भिवंडीला आणला, 400 पार झाला असतो तो हिंदू राष्ट्र झाला असतं म्हणून बोलून गेला. दंगलखोरांच्या तुम्ही सभा लावा आणि पोलिसांसाठी, बेरोजगारांसाठी लढणाऱ्याला तुम्ही तडीपार करणार. आज मी विभागीय आयुक्तांना भेटलोय, हे चालणार नाही, हे रद्द झालं पाहिजे, अन्यथा तीव्र स्वरूपाचं राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल. यांना जर वाटत असेल की फर्स्ट स्टेशन जाऊन मध्ये जाऊन आत्महत्या करेल, रोहित या मुला होईल, आता काय एन्काउंटरच करायचं बाकी आहे? 4 कलम तर तुम्ही तडीपार केलं, आता गोळ्या घालणार आहेत का? हे थांबलं पाहिजे. समाजाला मी आव्हान करतोय, जरा जागे व्हा, लढणाऱ्याकडे लक्ष द्या. ही जी मीडियामध्ये भंपकबाजी सुरू होती थांबवा. हे नाही झालं ते नाही झालं मग रडत बसायचं, ते नाटकं सोडा. सफर झालेल्या लोकांना सांभाळा. तुमच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी त्याचं आयुष्य खपवलंय, स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी बंद पडून त्याला इकडं पुण्याच्या भागामध्ये फिरत बसावं लागलंय. आणि त्याच्यामुळं या सगळ्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी मी आज या ठिकाणी आलोय आणि मी या ठिकाणी निवेदन देऊन हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा सुद्धा या माध्यमातून दिला आहे. अपेक्षा आहे की मानवतेच्या दृष्टीने आणि बेकायदेशीर तडीपारी तात्काळ रद्द होईल आणि आमच्या या लढाऊ अजय मैंदर्गीकरला न्याय मिळेल अशी सुद्धा या माध्यमातून अपेक्षा बाळगलेली. अन्यथा आमचं आंदोलन तीव्र होईल हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी गृहमंत्र्याला देतोय. भाई, आपण बघितलं की आत्ताच्या काळामध्ये पोलिसांकडून अनेक चुकीच्या बाबी घडत आहे. पुण्यामध्ये पण घडलेल्या आहेत, राज्यातल्या अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे 353 जे कलम आहे त्या 353 कलमचा आपल्यावरती म्हणजे सरसकट गैरवापर केला जातो. हे 300 कलम आपल्यासाठी अतिशय घातक करून ठेवलेलं आहे. तर या बाबतीत काहीतरी ठोस उपाय केले पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही कार्यकर्ते होऊ नका, समाजासाठी आवाज उठू नका. 353 हे कलम फक्त दलितांसाठी काढलंय. पोलीस स्टेशनला गेलो, चहा पाजते. तुम्हाला शेलूचा किस्सा सांगतो. मला चहा पाजला पोलिसांनी, निवेदन घेतलं फोटो काढून आणि सकाळी बातमी वाचतोय तर माझ्यावर 353 दाखल झाला. फिर्यादीत लिहिलं की धक्काबुक्की करून गेला आणि चहा पाजून पाठवलंय. एवढं दबाव या ठिकाणी वरून येतो. पोलिसांची चूक नाहीये, पोलिसांवरती राजकीय दबाव येतो आणि त्या राजकीय दबावातून त्या ठिकाणी असणारा आमच्यावरती अत्याचार होतो. आम्ही यांच्या विचारधारेशी भांडतो. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असं म्हणतो, आम्ही जय भीम म्हणतो. हे असणारं यांना पटत नाही, म्हणूनच असणारा आमच्यावरती हा अन्याय सुरू आहे. तुम्ही समाजाला काय अपील कराल आता या समाजाबद्दल? आता पण बघितलं की ज्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे ते पण विपरीत लागलेला आहे. तर तुम्ही समाजाला काय अपील कराल, काय सांगाल? नाही, त्याबद्दल मी वेगळी भूमिका मांडील. आज या आंदोलनासाठी आलेलो आहे, त्यापुरतं बोलतोय. समाजाला एवढंच आव्हान करतोय की लढणारे महत्त्वाचे आहेत. हे लढणारे जर जिवंत नाही राहिले तर चळवळ जिवंत राहणार नाही. तुम्हाला जे वरवर दिसतंय ती चळवळ नाही आहे, चळवळ ही आहे. आज 50-40 गुन्हे घेऊन आम्ही फिरतोय, कोर्टामध्ये चक्रा मारतोय, त्या ठिकाणी तडीपार झाला अजय, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, त्याला 1 रुपया तरी कुणी पाठवलाय? त्याचं असणारं कार्यकर्ता म्हणून सांभाळण्याची भूमिका कुणी घेतली? पैसे चाललेत कुठं? लढणाऱ्याला पैसा मिळतोय? जगायचं कसं? आज कुटुंब उद्ध्वस्त आहे. गेलं कोणी त्याच्या घरी रिपोर्टिंग करायला? सोलापूरचा कोणी पत्रकार गेला त्याच्या घरी? कसं खातायत आई बाप? गमवता पोरगा गेलाय, कसा खातायत आई बाप? गेले कोणी सोलापूरला? समाजाला मी आव्हान करतो की सोलापूरमध्ये लाखो करोडोचे डीजे आपण वाजवतो, या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहा आणि चळवळ महत्वाची. निवडणुका 10 दिवसासाठी ते येतील जातील, सत्ता येईल जाईल, ती चांगली गाजू आली तर, पण आपलं रोजचं काम चळवळ आहे. ती चळवळ विसरू नका एवढं आव्हान तुमच्या माध्यमातून करतोय.